हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे होम टूर, आमचे छोटेसे घर। चला तर मग बघूया, तुम्हाला ते नक्की आवडेल। हे आमचा बाहेरचा लाईट लावलेला आहे वर, आणि या इथे खाली आहेत पायऱ्या। या पायऱ्यावरून वर येत इथे आहे आमचे, हे आहे आमचे मेन गेट। हे बघा, हे आमच्या घराचे मेन गेट आहे। या गेटमधून त्यानंतर हा बाहेरचा आजूबाजूचा छान सुंदर असा परिसर, आणि पहिली रूम आहे, म्हणजे एक बाल्कनी सारखी रूम आहे। एक मोठी खिडकी जी तुम्ही नेहमी बघितली असेल, आणि इथे आहे हा छान सुंदर असा झुला। या खिडकीच्या शेजारी बसून चाय वगैरे पिण्याला खूप छान वाटते, आणि बाहेरचं त्या देखाव्यामुळे बाहेर असलेली छान हिरवेगार झाडे, यामुळे या समोरच्या बाल्कनीच्या रूममध्ये आम्हाला खूप करमते। आणि हा जो झुला आहे हा बऱ्याच वर्षापासूनचा आहे, आणि हा अजूनही तसा छान मजबूत आहे। आणि याला लागून ही एक खिडकी आहे, आणि या खिडकीतून बघा बाहेरचे दृश्य देखावा याप्रमाणे दिसतो। त्याच प्रकारे इथे त्या साईडला सुद्धा एक खिडकी आहे। ही बघा छान अशी खिडकी, बघा दोन खिडक्या, या कॉर्नरला दोन खिडक्या आहे, आणि इथे ही एक मोठी खिडकी, आणि या साईडला दोन खिडक्या आहे। आम्ही याला पडदे लावलेले आहेत, आणि इथून सुद्धा बाहेरचे वातावरण, बाहेरचा देखावा खूप सुंदर दिसतो, आणि सगळे झाडे, घरे छान मस्त दिसतात। त्याचबरोबर या एका कॉर्नरला बघा हे एक होल्डर आहे, आणि इथे कम्प्युटर ठेवलेला आहे, आणि हा इथे मुले अभ्यास करतात। आणि ही एक आराम चेअर आहे, आराम खुर्ची, आणि इथे दोन अलमाऱ्या आहेत छोटे, आणि इथे कूलर ठेवलेला आहे। हा कूलर सध्या यूज नाही, उन्हाळ्यात याचं काम पडतं, आणि त्यावर हे लॉक वगैरे ठेवलेले आहे। इथे भिंतीला खिळ्यावर अम्ब्रेलाच ठेवलेले आहे, छत्री ठेवलेली आहे। त्याच्या कॉर्नरला एक हा छोटा आरसा आहे, आणि वर बॅडमिंटनच्या बॅट ठेवलेल्या आहेत, बॅडमिंटन खेळायच्या। आणि या खिडकीला लागून ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे, आणि अशा तऱ्हेने आमची ही समोरची रूम्स, याप्रमाणे ही रूम, या रूमचा हा दरवाजा, ही बेडरूम या रूमच्या बघा, आणि त्याच्या साईडला ही मोठी विंडो आहे, आणि त्याला लागून हा बेड ठेवलेला आहे। या कॉर्नरला राईट साईडला ही मोठी अलमारी आहे, आणि अलमारीच्या वर काही सामान आहे, जसं चटई आणि काही इतर सामानवर ठेवलेलं आहे। त्यानंतर वॉलला लागून ही वॉच आहे, आणि अशा प्रकारे ही अलमारी, एका कॉर्नरला ही टीव्ही आहे, आणि त्याच प्रकारे इथे या रूममध्ये बसण्या उठण्यासाठी दोन चेअर, स्टूल वगैरे आहे। अशा प्रकारे या
रूमचा लुक आहे। हे बघा, या प्रकारे आमची बेडरूम कम टीव्ही रूम आहे, बेडरूम देखील आहे। त्याचबरोबर इथे हे एक चाबी ठेवायचं की हाऊस आहे बघा, आणि हे खूप जुनं आहे, खूप वर्षापासूनचं छान टिकून आहे। आणि इथे काही किल्ल्या ठेवलेल्या आहेत, चाव्या ठेवलेल्या आहेत मोटरसायकलच्या, काही घराच्या लॉकच्या वगैरे ठेवलेल्या आहेत। आणि या कॉर्नरला आहे आमचा ड्रेसिंग टेबल, आणि इथे एक मोठा आरसा आहे आणि 3 ते 4 कप्पे यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत, सामान, काही रोजच्या वापरातले ऑइल, पावडर, टेल्कम पावडर, पुन्हा हे एक ऑइल, कोकोनट ऑइल, काही ह्यामध्ये टिकल्या आहेत लावायच्या। आणि इथे बॉडी लोशन, क्रीम, हा माझा क्लचर ठेवलेला आहे। आणि इथे बघा, अशा प्रकारचा आमचा हा ड्रेसिंग टेबल आहे बघा, या प्रकारे दिसणार आहे बघा, या प्रकारे हा ड्रेसिंग टेबल दिसतो। आणि अशी आमची ही छोटीशी रूम आहे। या किचनचा हा दरवाजा, चला आपण बघूया, जाऊया। सुरुवातीला हा दरवाजा आहे, हा प्लायवूडचा दरवाजा आहे। या दरवाजावर डिझाईनचं प्लायवूड होतं, परंतु ते प्लायवूड निघून गेलं, असं पाण्याने खराब झालं, आणि त्याच्या आता तो आम्हाला बदलवायचा आहे नवीन दरवाजा, पण सध्याचं काम चालत आहे। आणि या दरवाजाला लागून आणि या भिंतीला हा आरसा आहे, आणि आरशाला लागून या भिंतीजवळ कॉर्नरला ही देवाची मूर्ती, आणि त्याच्या साईडला ही एक भांड्याची रॅक आहे बघा। यामध्ये सगळ्यात खाली ग्लास लावलेले आहेत, आणि त्यानंतर वरच्या छोट्या कप्प्यामध्ये छोटे छोटे प्लेट्स आहेत, आणि वरच्या ह्याच्यामध्ये काही मिक्सरचं भांडं, काही उपयोगी सामान वगैरे ठेवलेले आहे। आणि त्यावरील कप्प्यामध्ये माझे काही सामान, क्रीम्स वगैरे ठेवलेले आहेत। आणि सगळ्यात वर कॉर्नरला एक दिवा आहे, आणि काही खाण्याच्या बटर्सच्या वगैरे बॉटल्स ठेवलेल्या आहेत। आणि त्या खालच्या कॉर्नरला प्लेट्स ठेवलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे ही एक रॅक भिंतीला लागून आहे, कॉर्नरला अगदी शिलाई मशीन ठेवलेली, आणि बघा याप्रमाणे इथे ही झाडणी आहे, आणि रॅकला लागून ही टोपली आहे पोळ्या वगैरे ठेवायसाठी, आणि त्याच्या साईडनी ही माझी बॅग आहे, जेव्हा बाहेर वगैरे जाताना वगैरे ही बॅग मला लागते। आणि त्या एका भिंतीच्या कॉर्नरला हा एक टेबल ठेवलेला आहे, टेबलवर मिक्सर जे रोज उपयोगी पडते, आणि इथे पोळपाट ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथे हा भाजी चिरण्याचा पाट, काही काचेचे ग्लासेस इथे ठेवले टेबलवर, त्याचबरोबर छोटे मोठे वस्तू, बॅटरी ठेवलेली आहे, माझा चष्मा आहे, आणि हे मोबाईल होल्डर आहे जे ऑनलाईन बोलवलेलं आहे, आजच आलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे कालच तांदूळ आणलेले वगैरे होते, त्याच्यामुळे हे बाहेरच ठेवून आहे, डब्यामध्ये भरायचे आहे। आणि या टेबलच्या खाली काही
सामान ठेवलेले आहेत जे जास्त उपयोगी येत नाहीत ते, आणि हे काही उरलेलं पुढे ठेवलेले आहेत जे डब्यामध्ये भरलेले आहे आणि थोडे उरलेले असतात ते या टेबल खाली मी असे पॅक करून ठेवलेले आहेत. आणि या टेबलच्या अपोजिट साईडने हा गॅस ओटा आहे. हा बघा छोटासा गॅसचा ओटा आहे, अगदी छोटा, कारण किचन खूप छोटी असल्यामुळे हा ओटा असा छोटा केलेला आहे. इथे हा पाण्याचा गुंड ठेवलेला आहे जो स्वयंपाकाला वगैरे लागतो. आणि या कॉर्नरला ही किसनी, आलू छिलनी वगैरे हे ते काटेचे चम्मच ठेवलेले आहे. आणि ही खिडकी जी ओट्याला लागून आहे, किचन ओट्याला लागून ही खिडकी आहे. या खिडकीवर काही आवश्यक सामान ठेवलेले आहे, जसं साखर, चायपत्ती आणि हा छोटासा खलबत्ता, माचीस, आणि इथे हा अडकित्ता जे रोज उपयोगी येतात ते या विंडोजवर, या भिंतीवर ठेवलेले आहेत. आणि इथे हा कॅलेंडरचा कागद चिपकवलेला आहे. आधी पेपरचा लावलेला होता, त्यानंतर मी कॅलेंडरचा लावला. आता हा खराब झाला, पुन्हा मला हा बदलवायचा आहे. तर सध्या आहे इथे, परंतु मी हे बदलवणार आहे. कारण हा लावण्याचा कारण ह्या गॅसवर आपण काही स्वयंपाक वगैरे करताना जे ऑइल वगैरे आहे ते या भिंतीला लागतं आणि त्याच्यामुळे हे लवकर निघत नाही. त्यामुळे हे असा जर कागद राहिला तर हा कागद काढून पण टाकता येतो, आणि त्याच्यामुळे मी हे लावलेलं. हे चांगलं तर दिसत नाही, परंतु इथे भिंत खराब होते त्याच्यामुळे हे ऑइलमुळे मी हा कागद लावलेला. आणि त्याला तसंही इथे भिंत होती, परंतु ही खूप खराब होती जास्त विंडोपर्यंत. आणि इथे लागूनच गॅस आहे, गॅस शेगडी आहे. ही बघा, ओटा छोटाच आहे आणि ओट्यावर काही आवश्यक सामानच ठेवलेले आहे. जसं हा तिखट मिठाचा डब्बा आहे, याच्यामध्ये कालच दळलेलं तिखट आहे, थोडं दळलेलं आहे. हा तुपाचा डब्बा आहे. हा खलबत्ता जिरं लसूण वाटायसाठी रोज कामी येतो. त्यानंतर याच्यामध्ये ऑइल आहे, ऑइलची डबकी. याच्यामध्ये मीठ आहे आणि या गंजामध्ये पाणी आहे जे स्वयंपाकासाठी मी घेतलं होतं आणि थोडं उरलेलं आहे ते. आणि त्याचबरोबर इथे याच्यामध्ये तळलेलं तेल उरलेलं आहे आणि याच्यामध्ये धने जिरे पावडर वगैरे आहे. आणि याच्यामध्ये पीठ आहे जे पोळ्या करताना वगैरे यूजला येतं ते पीठ. आणि या ओट्याच्या कॉर्नरला पण हा एक दरवाजा होता आधी, परंतु हा दरवाजा आता पॅक केलेला आहे कारण उपयोगी नव्हता, त्याच्यामुळे आम्ही हा बंद करून टाकलेला. आणि या ओट्याच्या खाली हे 2 डब्बे आहेत. या एक पिठाचा दळणाचा डब्बा आहे आणि एका डब्यामध्ये काही किराणा सामान ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ओट्या खालीच्या जागेमध्ये खालच्या फरशीवर ऑइल आहे, ऑइलची ही डबकी, त्याच्यानंतर ऑइलचं डबकी. आणि या एका डब्यामध्ये सगळे चमचे वगैरे मी ठेवलेले आहे, म्हणजे वेळेवर बरोबर सापडतात. आणि त्याचबरोबर जिरे आणि अशा प्रकारे आमचा हा गॅस ओटा आहे. गॅसवर बघा तुम्हाला पूर्ण लूक ओट्याचं, गॅस ओट्याचं, किचन ओट्याचं लूक बघा याप्रमाणे ठेवलेलं आहे मी अरेंज करून. आणि या कॉर्नरच्या भिंतीवर तुम्हाला कैची दिसत असेल, ती कैची इथे काही कट करण्यासाठी वगैरे कामी पडते, त्याच्यामुळे तिथे मी कैची ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे हा किचन ओटा आहे. खाली डोअरमॅट ठेवलेली आहे. आणि इथे स्वयंपाक करताना इथे उभं राहताना हाही पायाखाली काहीतरी पाहिजे म्हणून असं काटेरी घेतलेले आहेत, म्हणजे पायाला थोडासा आराम होतो. अशा प्रकारे किचन ओटा आहे. आणि लेफ्ट साईडला ही एक मोठी रॅक आहे. ही बघा लेफ्ट साईडला सुद्धा
एक मोठी रॅक आहे बघा. सगळ्यात वर छोटे डबे ठेवलेले आहे आणि मधल्या खाण्यात म्हणजे मधल्या रॅकच्या कप्प्यामध्ये काही मोठे डबे ठेवलेले आहेत. यामध्ये डाळी वगैरे असं रेग्युलर सामान आहे. आणि इथे मोठ्या मोठ्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत या साईडनी. त्याचबरोबर इथे छोट्या छोट्या वाट्या, छोट्या प्लेट्स आणि या कप्प्यामध्ये काही प्लेट्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि खालच्या याच्यामध्ये सर्व मेडिसिन्स वगैरे आहेत. काही शॅम्पू, मेडिसिन्स, काही मसाले काही ठेवलेले आहे. इथे तांब्याचा हा गडवा ठेवलेला आहे जो आम्ही रात्री याच्यामध्ये पाणी ठेवतो आणि सकाळी पितो. आणि अशा प्रकारे इथे सर्व मेडिसिन्स आणि सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे या कप्प्यामध्ये. आणि खालच्या कॉर्नरमध्ये काही छोटे मोठे जसं रवा, शेंगदाणे, छोट्या अशा डाळी, काही टोपल्या ठेवलेल्या आहे, काही चमचे आहेत रॅकमध्ये आणि काही तुपाचे वगैरे डब्बे अशा आणि काही मॅचस्टिक्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि एकूणच अशा प्रकारे ही भांड्याची ही मोठी रॅक आहे. आणि त्याच कॉर्नरला इथे कांदे लसूणची टोपली आहे जी रोजच उपयोगी येते. आणि त्याच्या साईडने हा एक छोटा दरवाजा आहे. मी मशीन, देवाचा फोटो, देवाची मूर्ती आणि इकडे ही छोटी रॅक. त्यानंतर हा टेबल कॉर्नरला, त्यानंतर हा दरवाजा आहे पलीकडच्या रूममध्ये जाण्याचा. आणि त्यानंतर ही एक मोठी रॅक आणि किचन ओट्यावर हा सर्व पसारा, गॅस शेगडी आणि त्याखाली सिलेंडर ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे आमचं हे छोटंसं किचन आहे. तुम्हाला आवडलंच असेल. वर फॅन आहे. तर मग आमचं हे किचन तुम्हाला नक्कीच कसं वाटलं माझं हे छोटंसं किचन. आवडलं असल्यास नक्की कमेंट करून सांगा. आणि बाहेरच्या अंगणातील ही छोटी छोटी झाडे ही तर तुम्हाला माहीतच आहे. तर मग कसे वाटले आमचे घर नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.